गांधी विद्यालय मालवणी या ठिकाणी आज इयत्ता 10वीचा सदीचा समारंभ आयोजित केलेला आहे। तर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत करते। इयत्ता 10वीचा सदीचा समारंभ आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। जीवनामध्ये विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेण्यासाठी वर्गामध्ये येतो त्यावेळेस ज्ञानार्जनाबरोबरच तो इतर गोष्टी पण शिकत असतो। इतर गोष्टी कुठल्या तर शिस्त, त्याचप्रमाणे जीवनशैली कशी जगायची, जीवनमूल्य, या सर्व गोष्टी त्याला आपल्या ह्या विद्यालयातून प्राप्त होतात। खूप छान। देवाप्रमाणे आलेल्या आजच्या सर्व मान्यवरांचं आपण इथे स्वागत करणार आहोत। तर तुम्ही मला काही गोष्टी सांगायचे। जसं आपण म्हणतो ना की आपल्या कुटुंबामध्ये आपले आई वडील असतील, पालक असतील तर आपल्याला शांत झोप लागते, कारण आपल्याला माहिती असतं आपल्या प्रत्येक संकटामागे, आपल्या प्रत्येक यशामागे आणि प्रत्येक सुखदुःखामागे आपल्या पाठीशी भक्कम असणारे आपले पालक असतात। तसंच शाळा ही सुद्धा एक कुटुंब पण खूप छान आहे। इथे ज्या गोष्टी त्या शाळेत नाही केल्या त्या गोष्टी इथे आल्यावर केल्या। इथे हर कार्यक्रमामध्ये भाषण बोलायला मला परवानगी मिळाली आहे आणि ते मी कधी विसरणार नाही। आणि हर एक टीचरचा सब्जेक्ट इंग्लिश, मराठी, सायन्स, हिंदी, समाजशास्त्र खूप छान प्रकारे, गणित आहे, गणितचं पण खूप छान मला कळतं आता। आणि इंग्लिश आमच्या टीचर्स त्यांना मी मम्मी बोलते। ते आम्हाला इंग्लिश विषय शिकवतात, त्यांना आम्ही सगळं ऑल गर्ल्स अँड बॉईज पुरी शाळा ते मम्मी बोलून बोलवतात। आता आम्ही सोडून जातोय, असा दिवस आम्ही कधी विसरू नाही शकणार। शब्द दाटून आले आणि हेच खरं शाळेचं प्रेम आहे। पहिली ते 10वी पर्यंत आता शाळेतच शिकत होतो। आता नवीन आयुष्याची सुरुवात होणार, कॉलेजमध्ये जाणार, नवीन विद्यार्थी नसणार आणि खूप वाईट वाटते। जाऊ पण वाटत नाहीये आणि थांबू पण वाटत नाहीये, दोन्ही पण असं वाटतंय, त्यामुळं खूप वाईट वाटतंय। थँक्यू। मी इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे। समाजशास्त्राच्या मॅडमनी पण खूप चांगलं शिकवलं, नाईट मॅडमनी पण आम्हाला लाईफ लेसन दिला, मराठी मॅडमनी पण चांगलं शिकवलं आणि हिंदी मॅडमनी पण प्रिंसिपल मैडम की मैंने बोला है कि वो रिटायर होने के बाद भी स्कूल में आकर मतलब अच्छे से फोकस देकर अच्छे से मराठी का जो। नमस्कार, माझे नाव वंदना सवारंडे, मी इयत्ता 10वीत शिकत आहे। आजचा आमचा लास्ट इयर्स आहे योगाशीचा 10वीचा। मी इयत्ता या शाळेत 9वीला आले होते। मी म्हणजे ज्या शाळेत म्हणजे ती शाळेची चांगली शाळा म्हणजे जसं त्या हर एक शिक्षकांनी 10वीच्यासाठी आम्हाला वेगवेगळे म्हणजे सब्जेक्ट वेगवेगळे टीचर आहेत, त्यांनी आम्हाला हर एक सब्जेक्टाला वेगळे मार्गदर्शन केले, आम्हाला समजवलं। म्हणजे घरी कसे आपल्याला आईबाप असतात की म्हणजे घरी गेलं की आपल्याला एक्सप्रेशन्स देतात ते लोक की काय झालं काय, तसं शाळेत पण आम्हाला टीचर्स आहेत ते पण आम्हाला सांगतात की कसं करायचं, 10वी नंतर आयुष्य कसं असतं, काय करावं आयुष्यात, त्यांनी आम्हाला सगळं शिकवलं। तर सगळ्या टीचरांना खूप खूप थँक्यू आणि सगळ्यात जास्त थँक्यू आमच्या मॅथ्सच्या टीचरला, कारण यांचं यावर्षी त्यांचं ना म्हणजे फर्स्ट इयर्स होतं 10वीच्या वेळेस, तर त्यांना मी खरंच सॉरी बोलते या गोष्टीसाठी। खरं 10वीच्या वेळेस त्यांना खूप। आणि मग आमची सिद्धी मॅडम, त्यांनी आम्हाला इंग्लिश सब्जेक्ट शिकवला, त्यांना आम्ही सगळ्या म्हणजे 9वीपासून मम्मी म्हणतो, कारण ती टीचर एक अशी आहे ना, म्हणजे सगळे टीचर आई
अशी आहे की ते स्वतःचा विषय सोडून आम्हाला एक लाईफ लेसन दिलाय की पुढे आयुष्य कसं असतं, काय असतं आयुष्यात, माणसाने काय करावं, काय ते त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि घरी कसं आपल्याला आई विचारते की तू कशी आहे, काय करते, काय झालं, तसे ते टीचर आहेत सिद्धी मॅडमचे की म्हणजे एक एक्सप्रेशन आम्हाला समजतात की अभ्यास करायचा आहे की नाही करायचा आहे. तर त्यांना पण थँक्यू तो विषय शिकवायला आणि हर एक टीचरनी चांगलं मार्गदर्शन केलं यासाठी खूप खूप थँक्यू. सर्वांना माझा नमस्कार. तर मी काही गोष्टी दहावीच्या घरांसाठी बोलणार आहे. तुम्ही हिंदी में बोल सकते हो. तो मैं आपको बताना चाहता हूँ कि जो हमारा दहावी का जो साल गया है, जैसा भी गए सही गए, और तब टीचर मुझे अच्छे लगते हैं ज़्यादा करके मेरी हिंदी मैडम, जो मुझे उनका मुझे हर एक जितना भी ग्रामर लेटर राइटिंग वो सब जितना भी मुझे सब समझते हैं. और पहले तो मराठी समझता नहीं था, लेकिन जब से हमारे प्रिंसिपल मैडम ने उनको पढ़ाया तो मराठी समझने लग गए और कुछ भी लिख भी सकता हूँ खुद के मन से. और मैथ की टीचर को तो और ज़्यादा होगी, पढ़ता पर ज़्यादा करेगा हमको, तो सॉरी सब लोग की तरफ से जितने भी लड़के. हमारी नाइक मैडम जो वीडियो बना रहे थे उनको भी सॉरी अगर पढ़ता क्या होते. प्रधान काका तो है एकदम हम लोग सबसे जब नहीं है, हम लोग का सपोर्ट करने वाले प्रधान काका ही हर बात पर पूरा सपोर्ट करते प्रधान काका, तो उनके लिए भी बहुत बहुत शुक्रिया. दिल से थैंक यू. और हमारी भूगोल की मैडम क्लास टीचर जो अभी रिटायर हो चुके हैं तभी भी हमारे दिल में बसते हो, सब टीचर दिल में बसते हैं. आजकल मेरा 2 साल में समाप्त होता है. इसलिए धन्यवाद सबको, मेरा सप्रेम नमस्कार. सदिच्छा समारोह करत आहोत. आमच्या शाळेतले मुख्याध्यापक आणि आमच्या क्लास टीचर ते रिटायर झाल्यानंतर पण आम्ही त्यांच्याविषयी नापास नाही व्हावे म्हणून ते आम्हाला शिकवायला यायचे. त्यासाठी त्यांना खूप धन्यवाद. एवढे बोलून स्कूल गए भाग्यशाली स्टूडेंट, और मैं सब टीचर लोग का थैंक्सफुल हूँ कि उन्होंने इतना कुछ पढ़ा और सबने आधा सिद्धि मैडम का, क्योंकि उन्होंने ज़िंदगी के बारे में भी बहुत कुछ सिखाया और नॉलेज तो दिए ही है, एक्स्ट्रा नॉलेज दिए जो आगे चल के भी काम आएगा. और अगर कभी किसी टीचर को मैंने कुछ गलत बोला हुआ तो उसके लिए सॉरी, दिल में मत रखना कुछ. और काका को भी थैंक यू काका. और अगर मैंने किसी दोस्त को जितने भी किसको कभी कुछ गलत बोला हुआ तो दिल में मत रखना कुछ, ऐसा किसी भूल जाना, ऐसा कुछ रहेगा तो है ना. और अभी इधर बोलते हुए कुछ गलती हो गई तो सॉरी, और इतना सुनने के लिए शुक्रिया. शुभेच्छा देण्यापूर्वी परीक्षेच्या संदर्भामध्ये जे मार्गदर्शन आहे या सर्व सूचना जसे या पेपरामध्ये हॉलोग्राफ स्टिकर, बारकोड स्टिकर कशा पद्धतीने लावायचा या सर्वांची माहिती आपण शालेय वेळामध्ये दिलेली आहे. शालेय जीवनाचा शेवटचा दिवस आहे. 10वी बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर तुम्ही मोठे होणार आहात, परंतु फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही जो बोर्डाचा पेपर लिहिता तो तुम्ही बोर्डाचा पेपर नाही लिहित तर तुम्ही तुमच्या हाताने तुमचं भविष्य लिहत असता. म्हणून पेपर लिहिताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करायचा नाही आहे आणि आपलं भविष्य आपण किती छान प्रकारे लिहू शकतो ते तुम्ही तुमच्या बोर्डाच्या पेपरामध्ये दाखवायचं आहे. हा मूळ पाया आहे तुमचा. हा पाया जर तुम्ही मजबूत ठेवला तर तुम्ही जीवनाची कितीही उंच इमारत बांधू शकता. मी इयत्ता 10वीची वर्ग शिक्षिका. 2025-26 हा वर्ष सुरू झाला जूनमध्ये आणि त्यावेळेस मी बघितला की माझा सुद्धा हा वर्ष शेवटचा आणि ही सुद्धा बॅच माझ्या दृष्टीने माझी बॅच शेवटची असणार आहे. वर्षभर सर्व विद्यार्थ्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. सर्व शिक्षकांनी तुम्हाला वेळोवेळी चांगले सहकार्य केलेले आहे. कसा अभ्यास करावा त्याच्या पुढे आता खूप अभ्यास करायचा, अजूनही वेळ गेलेली नाही. खूप अभ्यास करा, मेहनत करा, मैत्री अशीच जपा आणि ह्या मैत्रीचा तुम्हाला नक्कीच पुढे उपयोग होईल. तर जे अपेक्षित दिलेले आहेत त्या अपेक्षेच्या गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी चांगला उपयोग करून घेतलेला, या वर्षी सुद्धा तुम्ही चांगला उपयोग करून घ्या. खूप मोठे व्हा असा आशीर्वाद देते. आजचा जो क्षण आहे तो भावुक आणि आनंद सुद्धा आहे.
या क्षणामध्ये जे विद्यार्थी पुढील करिअरसाठी वेगवेगळ्या पास झाल्यानंतर वेगवेगळे कॉलेज असतात, त्या कॉलेजमध्ये जातात, याबद्दल सर्व शिक्षकांनी तुम्हाला छान सुरेख असं मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. आता जी काही येणारी एक्झाम आहे SSC बोर्डची, अभ्यासाचं वेळेचं नियोजन करा, संधी वाया घालवू नका, वेळ वाया घालवू नका आणि पेपर जो लिहिताना तो तुमचा टापटीप असा पेपर असला पाहिजे, सुंदर अक्षरामध्ये पेपर लिखाण लिहिलं पाहिजे. ऑल द बेस्ट. जसं मागील वर्षी पूर्ण वर्ष वानखेडे मॅडमनी सर्व शिक्षकांना हाताशी धरून विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन 100% निकाल लावण्यासाठी वर्षभर कसोशीने प्रयत्न केले. जसं ते रिटायर झाले तरी सुद्धा वर्गात आल्यानंतर मुलांना बघितल्यावर त्यांच्या मनात एक हळवेपणा येतो. अरे आता 10वीचा शेवटचा दिवस येईपर्यंत या शाळेमध्ये जे जे काही आपण केलं, मग ते चांगले मार्क्स असतील, चांगला अभ्यास असेल, एखाद्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला असेल, भाषणामध्ये प्रावीण्य मिळवलं असेल, खेळामध्ये प्रावीण्य मिळवलं असेल, ही शाळा आणि माझे विद्यार्थी कसे घडतील आणि कसं त्यांचं यश संस्थेपर्यंत जाईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. माझी संस्था माझ्या पाठीशी आहे, माझ्या बरोबर आहे, माझे विद्यार्थी माझ्या सोबत आहेत. मी एकटी नाहीये, सगळे मला साथ देणारे लोक आहेत इथे करणार आहोत. कोणीही मुख्याध्यापक इथे येऊ दे, मॅडम जरी 3 महिन्यासाठी असतील तरी कोणीही आला, कोणीही असेल सर, तरी मी पूर्णपणे तुमच्या या शाळेला, आपल्या या शाळेला पूर्ण मी यशस्वीरित्या बलिदान देण्याचं काम करणार आहे. अशी पाखरे येतील आणि स्मृती ठेवून जातील. तुमच्या देखील स्मृती या शाळेला राहणारच आहे, त्या मार्गरूपी राहणार आहे. गडबडून जाऊ नका, घाई करू नका. पेपर आल्यानंतर आधी तो वाचा, समजून घ्या आणि मग लिहायला सुरुवात करा. तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा देते. ऑल दी बेस्ट. सगळ्यांना पेपर चांगले जावं आणि आपल्या शाळेचं नाव, संस्थेचं नाव उज्ज्वल व्हावं यासाठी सर्व केलेले आहेत आणि मी देखील माझी भूमिका बजावलेली आहे. या सर्व कामांना यश मिळो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझं मनोगत त्या ठिकाणी थांबवते. जय ईश्वर, जय गांधी विद्यालय. दिवा आम्ही असाच पुढे तेवत ठेवू. आते रहे हर कदम, तुम बढ़ाते रहो ये कदम. याद आएगा ये पल, ये स्कूल के वो कल. तुम जहाँ भी रहो सफलता ही मिले, नाम रोशन करो ऐसी शुभ कामनाएं मिले. मुश्किलें जो मिले राह में, हिम्मत तुम कभी न हारना. सपनों की इस उड़ान को आसमान तक ले जाना. आपल्या दिलेल्या जबाबदाऱ्या अगदी प्रेमाने व्यवस्थित पार पाडल्या आणि हा कार्यक्रम सुंदर असा एक प्रयत्न केला, तयार करण्याचा प्रयत्न केला, पार पाडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सगळ्यांचे आभार.